कुंभ राशी, शेवटचा आठवडा आयुष्य उलटवून टाकणारा. या 4 गोष्टी दुर्लक्ष करू नका. नमस्कार. आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. खरं सांगू का, कुंभ राशीचा शेवटचा आठवडा हा सामान्य अजिबात नाही. हा आठवडा असा आहे जो तुमचं आयुष्य 2 भागात विभागू शकतो, आधीचं आणि नंतरचं. जर तुम्ही कुंभ राशीचे असाल आणि हे शब्द ऐकत असाल तर शेवटपर्यंत ऐका, कारण मध्येच स्किप केलत तर कदाचित आयुष्यातली एक महत्त्वाची खूण तुमच्या नजरेतून निसटेल. कुंभ राशीच्या लोकांनो, शेवटचा आठवडा तुमच्यासाठी परीक्षा नाही, तो निर्णयाचा दरवाजा आहे. 4 गोष्टी घडणार आहेत आणि त्यातली एक गोष्ट तुमच्या डोळ्यात पाणी आणेल. जर तुम्ही तयार नसाल तर आत्ताच कमेंटमध्ये मी तयार आहे लिहा, कारण ही माहिती ऐकण्यासाठी मन मजबूत लागतं. हा लेख ऐकताना किंवा वाचताना एक गोष्ट लक्षात ठेवा, हे भविष्य घाबरवण्यासाठी नाही, हे भविष्य जाग करण्यासाठी आहे. पहिली गोष्ट, मनात दडपून ठेवलेलं दुःख अचानक वर येईल. कुंभ राशीचं वैशिष्ट्य काय माहीत आहे का? तुम्ही सगळ्यांसाठी उभे राहता, पण स्वतःसाठी कधीच रडत नाही. शेवटच्या आठवड्यात एक प्रसंग घडेल, कदाचित एखादं वाक्य, कदाचित एखादी आठवण किंवा एखादी व्यक्ती, आणि अचानक तुमच्या मनात साठलेलं सगळं दुःख वर येईल. आपण एवढं करूनही आपल्याला कोणी समजून घेत नाही. मी कायम मजबूतच का असतो? माझ्या भावना कुणालाच का दिसत नाहीत? हे प्रश्न तुम्हाला झोप येऊ देणार नाहीत. पण लक्षात ठेवा, हे दुःख तुम्हाला तोडण्यासाठी नाही, हे दुःख तुमचं ओझं हलकं करण्यासाठी आहे. इथे थांबून कमेंट करा, मी सगळं सहन केलंय, कारण तुमच्यासारखे बरेच जण हे ऐकत आहेत. दुसरी गोष्ट, एक नातं किंवा सवय आयुष्यातून निघून जाईल. ही गोष्ट ऐकायला कठीण आहे, पण सत्य आहे. शेवटच्या आठवड्यात एखादं नातं दुरावेल किंवा एखादी सवय तुटेल किंवा एखाद्या व्यक्तीचा खरा चेहरा समोर येईल आणि तुम्हाला जबर धक्का बसेल. तुम्ही म्हणाल, मी यांच्यासाठी इतकं केलं तरीही. कुंभ राशीच्या लोकांची सगळ्यात मोठी चूक काय असते माहीत आहे का? जिथे प्रेम नसतं तिथेही निष्ठा ठेवणं. हा आठवडा तुम्हाला शिकवेल, सगळ्यांना धरून ठेवणं हे प्रेम नाही, काही गोष्टी सोडणं हेच आत्मसन्मान आहे. डोळ्यात पाणी येईल, पण मनात एक वेगळाच शांतपणा येईल. जर तुमच्या आयुष्यात असं काही चालू असेल तर कमेंटमध्ये मी मजबूत आहे टाका. तिसरी गोष्ट, थांबलेलं काम अचानक पुढे सरकेल. आता थोडं हलकं वाटेल. ज्या गोष्टीसाठी तुम्ही महिन्यांपासून वाट पाहत होता, पैसे, नोकरी, प्रमोशन, व्यवसाय किंवा एखादा निर्णय, तो अचानक हालचाल दाखवेल. कदाचित पूर्ण यश लगेच मिळणार नाही, पण एक स्पष्ट संकेत मिळेल, तू योग्य दिशेने चालला आहेस. कुंभ राशीच्या लोकांनी खूप वेळा असा प्रश्न विचारला आहे, माझं नशीब झोपलंय का? नाही, तुमचं नशीब झोपलेलं नव्हतं, ते तुमची वेळ येण्याची वाट पाहत होतं. इथे एक क्षण थांबा. जर तुम्हाला वाटत असेल की आता तरी काहीतरी चांगलं व्हायला हवं, तर कमेंटमध्ये लिहा, आता माझी वेळ. चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, स्वतःची खरी किंमत कळेल. ही गोष्ट ऐकताना कदाचित तुम्ही शांत व्हाल. शेवटच्या आठवड्यात असा एक क्षण येईल जिथे तुम्हाला जाणवेल, मी कमी नाही, मी फक्त चुकीच्या लोकांसाठी जास्त होतो. हा विचार तुमचं आयुष्य बदलू शकतो. तुम्ही स्वतःसाठी उभं राहायला शिकाल, नाही म्हणायला शिकाल आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतःवर प्रेम करायला शिकाल. कुंभ राशीच्या लोकांनो, तुमचं मन खूप खोल आहे, पण आता त्या खोलीत अंधार नाही, प्रकाश येणार आहे. जर तुम्ही इथपर्यंत ऐकलं असेल तर ही योगायोग नाही, हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचायचाच होता. एक छोटा उपाय, रोज सकाळी 1 मिनिट डोळे बंद करा, मनात फक्त एकच वाक्य बोला, जे माझ्यासाठी नाही ते दूर जाऊ दे आणि जे माझं आहे ते जवळ येऊ दे. या 4 गोष्टींपैकी सध्या तुमच्या आयुष्यात कोणती गोष्ट जास्त जाणवते? मनाचं दुःख, नात्यातला ताण, करिअरची वाट, स्वतःची ओळख? नंबर टाकून कमेंट करा, मी प्रत्येक कमेंट वाचतोय आणि कदाचित पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठीच असेल. जय जय स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.